हाय, आज आपण बनवणार आहे भोगीची भाजी। त्यासाठी कट केलेले वांगे घेतले। त्यानंतर जो मसाला काढला तो तळून घ्यायचा। खोबरं टाकलं तव्यावरती, ते तळून घेतलं छानपैकी। त्यानंतर धने तळून घेतले। फुटाणे पण तळून घ्यायचे। पूर्ण मसाला तळून घ्यायचा भोगीच्या भाजीचा जो आपण काढलेला आहे। त्यानंतर मी हे मसाला काढलेला पाट्यावरती वाटून घेतला। खोबरं, हे बघा, खोबरं ठेचून घेतलं पाट्यावरती। पूर्ण मसाला मी वाटून घेते पाट्यावरती। एकदम बारीक वाटायचा मसाला हा। त्यानंतर तेल तापून द्यायचं। त्यानंतर जे आपण कट केलेल्या भाज्या आहे ते टाकायच्या त्याच्यामध्ये। हे बघा, मी वाटलेला मसाला रेडी आहे। त्यानंतर जे कट केलेल्या भाज्या आहे ते सगळं टाकले याच्यामध्ये, तेलामध्ये परतून घ्यायचं छानपैकी एकदम व्यवस्थित। त्यानंतर हळद टाकली थोडी। मसाला टाका तुम्हाला आवडत असेल तर। वांग कट केलेलं त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा, मग ते तळून घ्यायचं, मग एकदम छान चव लागते त्याची। पूर्ण हलवून घ्यायचा आहे मसाला। 2-3 मिनिटं परतून घ्या सगळं पूर्णपैकी। मी याच्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड केलेल्या आहे आणि ते आपण चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घेऊ। मसाला जो आपण वाटला होता पाट्यावरती तोही त्याच्यामध्ये टाकलेला आहे, त्यालाही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं छानपैकी। हे बघा किती छान झालेले आहे ते। त्याच्यानंतर पाणी ॲड करा। तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर थोडंच पाणी ॲड करा। जर पातळ पाहिजे असेल तर पाणी आणखी ॲड करू शकतात तुम्ही। हे बघा, झाली भाजी आपली। त्याला उकळी येऊन द्यायची त्या भाजीला पाणी ॲड केल्यानंतर। त्यानंतर त्यासोबत बाजरीची भाकरी करते मी बघा। ही बाजरीची भाकरी थापून घेतली। त्याच्यानंतर आपण तीळ ॲड करतोय त्याच्यामध्ये। त्याला कडाकडाने आतमध्ये पूर्ण तीळ लावायचं, लावून घ्यायचे। हे बघा, तीळ केलं थोडंसं त्याला लावून घ्या। भाकर झाली माझी गोल थापून, बाजरीची भाकर।